रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। मुलं घरी असली की संध्याकाळच्या चहाबरोबर मस्त एकदम चटपटीत काहीतरी करण्याची फरमाईश तर असतेच। तर आज मी साबुदाणा वडा आणि हिरवी ताजी मेथी त्यापासून मस्त एकदम चटपटीत लागणारा स्नॅक्स तयार केलेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा अतिशय टेस्टी लागतो। कोणत्याही चटणीची सॉसची गरज नाही आहे, तरीसुद्धा हा नाश्ता खाण्यासाठी असाच पण खूप छान लागतो। तर अगदी वरून छान क्रिस्पी बनतो आणि आतून छान मस्तपैकी एकदम जाळीदार आणि मऊ बनतो। गरम असताना खाण्यासाठी जितका टेस्टी लागतो ना, तितकाच थंड झाल्यावरसुद्धा हा नाश्ता खाण्यासाठी तितकाच टेस्टी लागतो। माझ्या घरी तर मेथीची भाजी आली की हा नाश्ता हमखास केला जातो। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये उकडलेला बटाटा छान मॅश करून घेतलेला आहे। तुम्ही बटाटा किसून देखील घेऊ शकता। आता त्यानंतर एक वाटी इथे मी मेथीची पानं घेतलेली आहे। थोडी कोवळी देठे घेतलीत ना तरी देखील चालेल। आता त्यानंतर आपल्याला एक वाटी साबुदाणा, हा भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आहे। त्यानंतर 2 मिरच्या इथे मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत। एक मीडियम साईजचा कांदा उभ्या स्लाईसमध्ये ते मी कापून घेतलेला आहे, तो घालायचा आपल्याला आणि त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। आता त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता सगळं हे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही कधी अशा पद्धतीने साबुदाणा मेथी वडा केलेला आहे का? आणि केला नसेल ना तर एकदा खरंच करून बघा। चवीला सुद्धा खूप भारी लागतो आणि लहान मुलं तर अगदी आवडीने खातात। या मिश्रणामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूटसुद्धा इथे मी अर्धी वाटी घातलेलं आहे, पण माहीत नाही ते शूट झालेलं नाही आहे, पण तुम्ही आवर्जून टाकायचं आहे। त्यामुळे बाइंडिंग छान येते आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल आकारसुद्धा करता येतो। तुम्हाला जर गोल आकार करायचा नसेल तर तुम्ही चपटेसुद्धा याला टिक्कीसारखेसुद्धा ह्याला करू शकता। ते सुद्धा फ्राय करताना छान असे क्रिस्पी बनतात। तर तुम्हाला हव्या त्या आकारमध्ये तुम्ही इथे करून घ्या। इथे मी एक टिप्स सांगते तुम्हाला। हा साबुदाणा वडा करण्यासाठी आपल्याला साबुदाणा जो आहे ना, तो छान 4 ते 5 तास तरी छान भिजून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही रात्रभर जरी भिजून ठेवलात ना तरी देखील चालेल। तर सगळा नाश्ता इथे आपला करून झालेला आहे। तेलसुद्धा आपल्याला तापलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक एक करून हे फ्राय करून घ्यायचं आहे। तेल आपल्याला व्यवस्थित तापून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत। पण लक्षात असू द्या, आपण घातल्याबरोबर लगेच झारा लावायचा नाही आहे, नाहीतर ते फुटू शकतात। थोड्या वेळानंतर झारा लावायचा आहे, म्हणजे ते अलगद छान असे क्रिस्पी तयार होतात। सगळ्या बाजूनी छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत, त्यामुळे मस्त आतपर्यंत छान असे क्रिस्पी तयार होतात। वरून छान क्रिस्पी आणि आतून मस्त एकदम मऊ सॉफ्ट एकदम असे वडे तयार होतात। छान असे कुरकुरीत झालेले आहेत। आता आपण ह्याला काढून घेऊया आणि तुम्ही ते बघू शकता बघा, याचा कलरसुद्धा काय मस्त आलेला आहे बघा आणि खाण्यासाठी सुद्धा तितके जास्त टेस्टी लागतात। तर आता आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत, म्हणजे जर एक्स्ट्रा असं तेल जर राहिलं असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल। अजिबात ही वडे तेलकट होत नाहीत। राहिलेले वडेसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने इथे मी फ्राय करून घेणार आहे। गरमागरम साबुदाणा मेथीचे वडे खाण्यासाठी ते तयार झालेले आहेत। तुम्ही हे वडे दह्याबरोबर, चटणीबरोबर किंवा टॉमॅटो सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता, किंवा असेच जरी खाल्ले तरीसुद्धा खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी लागतात। नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशीच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।